हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आजची जी कथा आहे ना, ती खरं तर आपल्या परंपरेत रुजलेली भारतातली अगदी जुनी कथा आहे, की जी माहिती असेल कदाचित तुम्हाला. काय असतं, एक जादूगार होता बरं का. तर त्या जादूगार जो होता तो अत्यंत त्याच्या कलेमध्ये निपुण होता. वेगवेगळ्या गोष्टी तो अगदी लीलया करायचा. एकदा त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या इथं सगळीकडे एक उंदीर सतत फिरत असतो आणि नीट लक्षपूर्वक पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की या उंदराला ना सतत कशाची तरी भीती वाटतेय आणि त्यामुळे तो अत्यंत असा सतत इकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा. मग ह्याने ठरवलं याच्या मनातली भीती आपल्याला घालवायची. मग आपण काय करावं बरं? मग उंदराला भीती कोणाची असते? मांजरीची. मग त्या जादूगाराने त्याच्या जादूने, त्याच्या त्या कलेने उंदराचं रूपांतर मांजरामध्ये केलं. आणि मग त्याला जरा शांतता मिळाली. चला आता हे मांजर झालेलं आहे, याची भीती तर निघून गेलेली. पण काही काळाने जादूगाराला असं लक्षात आलं की अरे, आपण याला मांजर तर केलं, पण हे मांजर आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या कुत्र्यांना घाबरतंय. कुत्र्याच्या टोळ्या तिथनं जात आहेत, कुत्री इकडं तिकडं फिरतायत आणि हे आपलं दबकून जात आहे त्या कुत्र्यांना घाबरून. आता काय करावं बरं? मग त्याने ठरवलं आणि त्याने त्याप्रमाणे त्या मांजराचं रूपांतर कुत्र्यामध्ये केलं. ते कुत्र पण घाबरायला लागलं. कुत्र सुद्धा लपून बसायला लागलं. येणाऱ्या जाणाऱ्यांना एकदम ते असं अंगावर जात नव्हतं, घाबरत होतं. म्हणजे असं घाबरट कुत्र काय कामाचं? म्हणून जादूगारांनी ठरवलं की आता याचा कायमस्वरूपी आपण काहीतरी इलाज करायचाच. आणि त्यांनी त्या कुत्र्याचं रूपांतर डायरेक्ट चित्त्यामध्ये करून टाकलं. चित्ता कसा आहे? जोरात वेगाने धावणारा, कोणालाही न घाबरणारा. त्यांनी त्या चित्त्यामध्ये रूपांतर केल्यानंतर त्याच्या मनाला शांतता मिळाली की चला आता हा कोणाला घाबरणार नाही. पण आपला हा चित्ता, हा शिकाऱ्याचं भय त्याला वाटायला लागलं. कुठून तरी शिकारी येईल आणि आपल्याला बरोबर आपल्यावर नेम धरेल आणि तो घाबरायला लागला. मग एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गेल्यानंतर जादूगार वैतागला आणि त्या जादूगारांनी असा विचार केला की याचं काहीही होऊ शकत नाही. याला मांजर करा, कुत्रा करा, चित्ता करा, याचं काहीही होणार नाही. त्यांनी त्याचं रूपांतर पुन्हा एकदा त्या घाबरणाऱ्या उंदरामध्ये करून टाकलं आणि त्या उंदराला सांगितलं, मी तुझं काही करू शकत नाही आणि तुझं काही होणारही नाही, कारण तुझ्याजवळ एका उंदराचं हृदय आहे. बघा, ही कथा आपल्याला काय सांगतेय? तर तुम्हाला तुमच्यामध्ये, तुमच्या ॲटिट्यूडमध्ये, तुमच्या वर्तनामध्ये जर बदल करायचा असेल तर तो नुसता असा वरवरचा बदल करून चालणार आहे का? जोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जात नाही, तुम्हाला जो काही बदल करायचा आहे त्याच्या मुळापर्यंत तुम्ही फोकस करत नाही, तोपर्यंत त्या वरवरच्या इलाजाला त्याला काही अर्थच राहणार नाहीये. मला तर असं वाटतं की तुम्हाला जर काही कायमस्वरूपी बदल हवा असेल तर त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत तुम्हाला जाण्याची खूप गरज आहे. आणि असे कायमस्वरूपी बदल करताना तुम्ही तुमच्या मर्यादा, तुमच्या लिमिटेशन्स लक्षात घेताय का, हे पण बघणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा आतला आवाज काहीतरी सांगत असेल, तुमचे विचार, तुमची जडणघडण, या सगळ्याचा जर तुम्ही विचार करत असाल आणि हे सगळं विचारात घेऊन जर तुम्ही तो निर्णय घेत असाल तर त्याला खरा बदल म्हणता येईल. नाहीतर यू हॅव अ हार्ट ऑफ अ माऊस. आपण त्याचं काहीच करू शकत नाही, खरं ना?